वेलकम विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या लेक्चर सिरीजमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आजचं हे आपलं सेकंड लेक्चर आहे, जो लिनियर डिफरन्शियल इक्वेशन विथ कॉन्स्टंट कोएफिशियंट पहिला चॅप्टर आहे. याच्यामध्ये बघा सेकंड जो आपलं लेक्चर आहे, त्या लेक्चरमध्ये आपण आज पाहणार आहे जनरल मेथड. म्हणजे जे पर्टिक्युलर सोल्युशन काढायचे त्यातली 3 मेथड आहेत. एक जनरल आहे, दुसरी शॉर्टकट आहे आणि तिसरी पॅरामीटर शेवटचं पॅरामीटर मेथड आहे. मग ह्याच्यातली जी पहिली जनरल मेथड आहे ती जनरल मेथड आपल्याला पाहिजे आणि त्या जनरल मेथडचं सोडवण्याच्या अगोदर तुम्हाला इंटिग्रेशन मधले काही फॉर्म्युले माहीत पाहिजे. त्यासाठी त्याच्या अगोदर जे बेसिक फॉर्म्युले डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशनचे ह्याचे माहीत असणं गरजेचं आहे. जर तुम्ही आतापर्यंत डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशनचे फॉर्म्युले केले नसतील, तुमच्या लक्षात नसेल किंवा माहिती नसतील, तर यूट्यूब चॅनलवरती जायचं, ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट टाकायचं, त्याच्यावरती एक फॉर्म्युला ऑफ डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन असं मी टॉपिकचं एक व्हिडिओ लेक्चर बनवलेलं आहे, ते त्याच्यावरती ठेवलेलं आहे. ते व्यवस्थित बघा. त्याच्यानंतर तुम्हाला फॉर्म्युले खूप सोपे जातील. आणि त्याच्यानंतर आणखीन एक्स्ट्रा काही फॉर्म्युले जे मागच्या M2 मध्ये पण होते, आता पण लागणार आहेत, 12वी मध्ये पण होते, ते हाय असे फॉर्म्युले मी तुम्हाला एकदा एक्सप्लेन करतो. आणि त्याच्या आधारावरती आपल्याला जनरल मेथडचे 3-4 एक्झाम्पल आहेत. आले तर तेच येणार, इतर येणार नाही. आणि जरी त्याच्या टाईपचं आलं तरी तुम्हाला सॉल्व्ह करता येणार असं एक्झाम्पल आहे. अधिक वेळ बोलण्यात न घालवता डायरेक्ट आपण टॉपिकला सुरुवात करू. आतापर्यंत बघा एक एक फॉर्म्युला सांगतो तुम्हाला. आतापर्यंत तुम्ही डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन मध्ये 1/√x इंटिग्रेशन पाहिलं, ते काय होतं 2√x होतं. 1/√x काय यायचं 2√x. डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण x पेक्षा वेगळं आलं की त्याचं इंटू मध्ये डेरिव्हेटिव्ह काढतो, पण इंटिग्रेशन मध्ये ह्या x पेक्षा वेगळं त्याचं फंक्शन आलं रूट मध्ये, तर इंटिग्रेशन कसं काढायचं त्याचा फॉर्म्युला. किंवा आपण हे पण पाहिलं अगोदर 1/x इंटू dx. 1/x इंटिग्रेशन काय असतं log x असतं. पण ह्या x पेक्षा जर त्या x चं फंक्शन आलं तर त्याचं डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन कसं येतं हे समजून घेण्यासाठी पहिला मी फॉर्म्युला सांगतोय. जर खाली फंक्शन आलं म्हणजे 1/फंक्शन आणि वरती त्याचं जर डेरिव्हेटिव्ह असेल, फंक्शन खाली वरती डेरिव्हेटिव्ह, आन्सर येतं लॉग ऑफ जे फंक्शन आहे ते घ्यायचं. काय म्हटलं मी, खालच्याचं डेरिव्हेटिव्ह वरती आलं तर आन्सर लॉग ऑफ फंक्शन, किंवा ते जे खाली आहे त्याचं आहे असं लॉग ऑफ लिहायचं. ते म्हणजे तुमचा पहिला फॉर्म्युला. फॉर एक्झाम्पल बघा, समजा आपल्याला लागणार आहे म्हणून तेच घेतो. 1 + e⁻x आहे आणि वरती e⁻x आहे इंटू dx आहे. बघा खालच्याचं डेरिव्हेटिव्ह वरती आलंय, 1चं डेरिव्हेटिव्ह 0, e⁻x e⁻x, 0 + e⁻x म्हणजे e⁻x. खालच्याचं डेरिव्हेटिव्ह वरती आलं की आन्सर लॉग ऑफ खाली जे आहे ते घ्यायचं झालं. किंवा दुसरं आणखीन कुठलं पण एक्झाम्पल घ्या. समजा इथं 1 + tan x आहे आणि वरती काय sec²x आहे. मग बघा खालच्याचं डेरिव्हेटिव्ह वरती 1चं 0, tanचं डेरिव्हेटिव्ह sec². खालच्याचं डेरिव्हेटिव्ह वरती आलं की आन्सर लॉग ऑफ खाली जे आहे ते टोटल घ्यायचं. ते तुमचा पहिला फॉर्म्युला झाला. आलं लक्षात? खालच्याचं डेरिव्हेटिव्ह वरती आन्सर लॉग ऑफ फंक्शन. एक्झाम्पल मध्ये पण त्यावेळेस मी सांगतो. दुसरा फॉर्म्युला 1/√x असतं 2√x. तसंच इथं 1/√x ऐवजी रूट ऑफ फंक्शन येणार आहे. मग त्याचं पण डेरिव्हेटिव्ह वरती आलं की मग याचा आन्सर येतं 1/√x फंक्शन आहे, त्याचं इंटू मध्ये डेरिव्हेटिव्ह. पुन्हा खालच्याचं डेरिव्हेटिव्ह वरतीच आहे पण खालचा रूट मध्ये असेल तर आन्सर 2√, जे तिथं x होतं त्याच्याऐवजी फंक्शन येणार. खाली फंक्शन त्याचं डेरिव्हेटिव्ह वरती, खालचा रूट मध्ये, आन्सर 2√, फंक्शन खाली फंक्शन वरती डेरिव्हेटिव्ह, खालचा विदाउट रूट मध्ये, आन्सर लॉग ऑफ फंक्शन. याचं एक्झाम्पल बघा. असे भरपूर एक्झाम्पल आपल्याला बघायचे. मग रूट मध्ये बघा, समजा खाली sin x आलं आणि वरती cos x आलं. मग काय करायचं, खालच्याचं डेरिव्हेटिव्ह वरती, साइनचं डेरिव्हेटिव्ह कॉस आहे पण खालचा रूट मध्ये, तर आन्सर 2√, जे आहे ते फंक्शन घेऊन टाकायचं. हे झालं तुमचा दुसरा फॉर्म्युला. सगळं ह्याच्यामध्ये असंच पाहिजे, म्हणजे कुठलाही फंक्शन असू द्या, फक्त त्या फंक्शनचं इंटू मध्ये डेरिव्हेटिव्ह असेल, मल्टिप्लाय मध्ये जे x पेक्षा वेगळं आलं त्याचं डेरिव्हेटिव्ह असेल, तर इकडच्या फॉर्म्युल्यातल्या x पेक्षा जे वेगळं आलंय ते आहे असं रिप्लेस करायचं. तिसरा फॉर्म्युला बघा, आपण e⁻x पाहतो. इथं e⁻x ऐवजी एखादं फंक्शन आलं पण त्या फंक्शनचं इंटू मध्ये जर डेरिव्हेटिव्ह असेल तर त्याचं आन्सर असतं e⁻x. जसं e⁻x असतं तसं फंक्शनचं फंक्शनच येणार, पण कधी त्या फंक्शनचं मल्टिप्लाय मध्ये डेरिव्हेटिव्ह असेल तर. फॉर एक्झाम्पल ह्याचं सगळ्यात जास्त आणि ह्या चॅप्टर मध्ये लागणारं एक्झाम्पल म्हणजे e⁻x इंटू e⁻x dx. म्हणजे e⁻, बघा इथं फंक्शन आलंय, इंटू मध्ये त्याचं काय डेरिव्हेटिव्ह पण आहे. मग e⁻ फंक्शन इंटू मध्ये डेरिव्हेटिव्ह, आन्सर e⁻, जे फंक्शन आहे ते हाय असं रिप्लेस करायचं, काहीच वेगळं घ्यायचं नाही. कळलं का? e⁻x पाहिजे होता पण x ऐवजी e⁻x आलं, त्याचं डेरिव्हेटिव्ह e⁻x. मग जे e⁻ फंक्शन मध्ये आलंय ते हाय असं पुढे कंटिन्यू घ्यायचं, काही बदल करायचा नाही. हे झाला तुमचा तिसरा फॉर्म्युला. 4 नंबरचा कुठलं बी घ्या, e⁻ घ्या, e⁻ घ्या, tan घ्या, sin घ्या. बघा समजा इथं sin e⁻x आलं
इंटू मध्ये पण ई रेस टू एक्स आहे डीएक्स आहे. आपण कोणाचं काढतो इंटिग्रेशन साइन एक्सचं मायनस कॉस एक्स असतं, पण साइन एक्सच्या ऐवजी काय आलं ई रेस टू एक्स. जे वेगळं आलंय त्याचं इंटू मध्ये डेरिव्हेटिव्ह आहे का, ई रेस टू एक्स ई रेस टू एक्स आहे. मग साइन फंक्शन इंटू मध्ये डेरिव्हेटिव्ह साइनचं असतं मायनस कॉस, जे फंक्शन आहे ते हाय असं रिप्लेस करायचं. कुठलं पण घ्या, समजा इथं कॉस आलेलं आहे, कॉस इथं आलेलं आहे तुमच्याकडे रूट एक्स समजा, मग इंटू मध्ये रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह पाहिजे आणि ते असतंच आपल्याला ऍडजस्ट करावं लागतं किंवा काढावंच लागतं देता नाही. मग रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स. म्हणजे मला काय म्हणायचं, कॉस फंक्शन आलंय इंटू मध्ये त्याचं डेरिव्हेटिव्ह पण आलंय, मग कॉसचं इंटिग्रेशन काय असतं साइन, जे फंक्शन आलंय ते हाय असं पुढे लिहायचं. पण कधी लिहायचं, इंटू मध्ये त्याचं डेरिव्हेटिव्ह असेल तरच लिहायचं, इतर वेळेस लिहिण्याचा अधिकार नाही. म्हणून ते येतं या पद्धतीने. कितीही एक्झाम्पल घेऊ शकतो मी, कुठलेही सांगतो. बघा ए रेस टू फंक्शनचं असतं, ए रेस टू फंक्शन किंवा आणखीन एक मेन राहिलं ते बघा, आपण एक्स रेस टू एनचं इंटिग्रेशन पाहिलं. एक्स रेस टू एनचं काय पॉवर वाढवायची डिवाइडला लिहायचं, पण इथं फंक्शनची पॉवर आली, समजा इथं फंक्शनची पॉवर आली आणि इंटू मध्ये ह्याचं डेरिव्हेटिव्ह पण आहे. बघा फंक्शनची पॉवर इंटू मध्ये डेरिव्हेटिव्ह, त्या फंक्शनची पॉवर 1 ने वाढवायची आणि तीच वाढलेली पॉवर आहे अशी डिवाइडला लिहायची. फॉर एक्झाम्पल बघा, आपण पाहिलेलं होतं, तुम्ही आतापर्यंत दिसतंय का बघा, समजा एक्स रेस टू 4चं इंटिग्रेशन असेल तर त्याची पॉवर 1 ने वाढवायची आणि ती डिवाइडला लिहायची, हे आतापर्यंत तुम्ही शिकलाय. पण हे एक्सची पॉवर वाढवायची आणि डिवाइडला लिहायची, एक्स पेक्षा वेगळं आलं त्याची पॉवर आली त्याची पण पॉवर 1 ने वाढवायची आणि डिवाइडला लिहायची. पण कधी जे कोणी वेगळं आलंय त्याचं मल्टिप्लाय मध्ये काय पाहिजे, डेरिव्हेटिव्ह पाहिजे. फॉर एक्झाम्पल बघा ह्याचं पण इंटिग्रेशन, समजा इथं साइन एक्स रेस टू 4x आहे आणि शेजारी कॉस एक्स आहे इंटू डीएक्स आहे. मला ह्याचं इंटिग्रेशन काढायचं आहे. साइनची पॉवर आहे, कॉस त्याचं डेरिव्हेटिव्ह आहे, म्हणजे जे फंक्शनची पॉवर आली त्या फंक्शनचं मल्टिप्लाय मध्ये डेरिव्हेटिव्ह आहे. आपल्याला एक्स रेस टू 4 पाहिजे होतं, पण एक्सच्या ऐवजी काय आलं साइन एक्स आलं, त्याची पॉवर 4, इंटू मध्ये काय पाहिजे त्याचं डेरिव्हेटिव्ह. मग साइनची पॉवर इंटू मध्ये डेरिव्हेटिव्ह, साइनची पॉवर 1 ने वाढवायची आणि वाढलेली पॉवर डिवाइडला लिहायची. कधी हे जे फंक्शन आहे त्याचं इंटू मध्ये डेरिव्हेटिव्ह असेल तरच. म्हणून हा एक फॉर्म्युला खूप महत्वाचा आहे. हे सगळे फॉर्म्युले महत्वाचे आहेत आणि जसं जसं एक्झाम्पल येईल तसं तसं मी हे फॉर्म्युले तुम्हाला देईन. म्हणून हे पटकन एक्झाम्पल शिकवण्याच्या अगोदर हे व्हिडिओ थांबवा आणि पटकन लिहून घ्या. ओके, मी बाजूला होतो, व्हिडिओ थांबवायचा आणि लिहून घ्यायचा. ठीक आहे, पुढचं बघ. खूप महत्वाचे फॉर्म्युले आहेत हे, तुम्हाला 12वी मध्ये पण होत आहे असं, आणि आता 11वी मध्ये पण, सॉरी फर्स्ट इयर मध्ये पण आहे, आणि त्याच्यानंतर आता सेकंड इयरला इंटिग्रेशन मध्ये. आता हा झाला आपल्याला लागणारे फॉर्म्युले. याच्यानंतर आपल्याला जे पर्टिक्युलर सोल्युशन काढायचंय, आपण मागच्या लेक्चरमध्ये काय पाहिलं, मागच्या लेक्चरमध्ये कॉम्प्लिमेंटरी सोल्युशन. आता काय पाहिजे आपल्याला, पर्टिक्युलर सोल्युशन म्हणजे वायपी काढायचा असतो. मग वायपी काढण्याची मेथड आहे, त्यातली पहिली मेथड आहे जनरल मेथड आणि दुसरी आहे शॉर्टकट मेथड. आता आपल्याला पहिल्यांदा मी जनरल मेथड सांगतो आणि त्याचे काही एक्झाम्पल घेतो. मग जनरल मेथड मध्ये बघा काय असतं, तर जनरल मेथड मध्ये येतं पहिल्यांदा फॉर्म्युला. ह्याचा फॉर्म्युला काय आहे बघा, समजा 1/d - m. आता m काय आहे, त्याचं रूट आहे, किंवा इथं ब्रॅकेट तयार झाला d - 2, d - 3, d - 4, d - m आपण जनरल मध्ये घेऊ, इंटू इथं आपलं फंक्शन असतं f(x). तुम्हाला एक्झाम्पल मध्ये ऍक्च्युअल लक्षात येईल, असं नाही येणार लवकर, पण समजून घ्या फॉर्म्युला काय आहे. तर इथं -m आहे, बाहेर काय करायचा आहे असं +m घ्यायचा, बाहेर काय करायचं आहे असं घ्यायचं +mx, आतमध्ये e−mx, आणि इथं जे फंक्शन आहे ते फंक्शन घ्यायचं, dx घ्यायचं. हे इंटिग्रेशन सोडवण्यासाठी आता जे मी फॉर्म्युले सांगितले त्याचा वापर करायचा आणि सोडवायचा. त्याच्यापेक्षा वेगळा फॉर्म्युला लागतच नाही. साइनचा एक लागतो, e⁻ एक लागतो, टॅनचा एक लागतो, एवढेच. बाकी हे इंटिग्रेशन सोडवण्यासाठी तेवढंच फक्त आपल्याला काय करायचंय, वापरायचंय. त्याच्यामधला दुसरा फॉर्म्युला बघा, हे मायनस आलं की बाहेर प्लस घ्यायचं, बाहेर चिन्ह बदलायचं, आतमध्ये हाय असंच ठेवायचं त्याचं चिन्ह, इथं जे साइन आहे तेच इथं ठेवायचं, हे बाहेर फक्त चेंज करायचं. दुसरा बघा फॉर्म्युला, इथं 1/d + m इंटू f(x) आहे. मग आता हे सोडवायचंय, काय करायचंय मला, e⁻, प्लस आलंय बाहेर चिन्ह बदलायचं, आतमध्ये सेमच ठेवायचं, इंटू f(x) इंटू dx. मग काय करायचं, हे दोन इंटिग्रेशन सोडवायचं. हे सोडवण्यासाठी काय करायचं, आता सांगितलेले फॉर्म्युले वापरायचे, संपलं. त्याच्या पुढचा तिसरा, जर समजा हे दोन्ही ब्रॅकेट सोबतच आले, एक आला d - m1, दुसरा आला d - m2, आणि इकडं तुमचा f(x) आहे. काहीच करायचं नाही, अगोदर ह्याचं घ्यायचं एक, ह्या दोघातला कुठला पण आपल्याला जो सोपा जाईल, किंवा जे गिव्हन आहे f(x) त्याच्यानुसार
हा घ्यायचा का हा घ्यायचा, हा घ्यायचा, याच्यासारखा फॉर्म्युला वापरायचा, त्याचा आन्सर काढायचं. जे शिल्लक राहतं त्याच्यासाठी हे वापरायचा, पुन्हा ह्याचा सेम याच्यासारखाच फॉर्म्युला वापरायचा, आन्सर. म्हणजे समजा मी d-m1 बाहेर ठेवला एक रूट आणि ह्याचं उत्तर काढायचं, तर ते कसं येतं, e मायनस आहे ना, बाहेर चिन्ह बदलायचं, प्लस आतमध्ये e काय घ्यायचं, -m2x आणि तो जो f ऑफ x आहे dx घ्यायचं. हे सगळं सोडवायचं आणि ह्याचं जे शिल्लक राहील ते ह्याला पुन्हा सेम असाच फॉर्म्युला वापरायचा आणि आन्सर काढायचं. दुसरं पार्शियल फ्रॅक्शन पण आहे. या दोघांचं पार्शियल फ्रॅक्शन काढायचं, दोन ब्रॅकेट सेपरेट करायचे, ए आपण पहिला ब्रॅकेट, बी आपण दुसरा ब्रॅकेट. त्याची गरज नाही. जर एक्झाम्पल आलं तर मी डायरेक्ट एक्झाम्पल मध्ये सांगत. आता सध्या फक्त हे दोन फॉर्म्युले व्यवस्थित लक्षात ठेवा आणि ह्याच्यामध्ये काय करायचं, अगोदर एक ब्रॅकेट सोडवायचं, याच पद्धतीने जे उत्तर शिल्लक राहतं त्याला नवीन f ऑफ x म्हणायचं आणि ह्याचा सोडवायचा. ह्या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला लक्षात येणार नाही, त्याला मला काय करावं लागेल, सेपरेट एक्झाम्पल हे प्रत्येकाचं एक एक घेऊनच तुम्हाला सांगावं लागेल, मग लक्षात येईल. त्याच्यानंतर आणखीन एक फॉर्म्युला आहे बघा, 1/d आलं फक्त, -m9 काहीच नाही, एक d फक्त डिवाइडला आला आणि इथं f ऑफ x आहे. एक d डिवाइडला त्याचं एकदा इंटिग्रेशन घ्यायचं, कुणाचं, शेजारच्या f ऑफ x, तेवढंच उत्तर त्याचं. फॉर एक्झाम्पल समजा असं आलं 1/d आणि इथं आलंय तुमचं sin x, मग काय करायचं, ह्याचा अर्थ काय, sin x चं डेरिव्हेटिव्ह, सॉरी इंटिग्रेशन, मग साइनचं इंटिग्रेशन काय येतं, -cos x, संपलं उत्तर. एवढंच लक्षात ठेवायचं. किंवा ह्याच्यामध्ये समजा दोन वेळेस d आला, इथं d² f ऑफ x आहे, मग d² काय करायचं, डबल इंटिग्रेशन घ्यायचं, f ऑफ x इंटू dx. काय करायचं, f ऑफ x इंटू dx, पण d² आहे, स्क्वेअर म्हणजे दोन वेळेस डेरिव्हेटिव्ह. आलं लक्षात. या पद्धतीने हे सोडवायचं. त्याच्यानंतरची पुढची गोष्ट बघा, हे आलं तुमचं 1/d² आणि हा एक ब्रॅकेट आला तर असं, पुढचा प्लसचा आला तर असं, दोन्ही एकत्र आले तर एक एक नंबरवारी सोडवायचं. आता ह्याला पण जास्त वेळ नका लावू, कारण काय चॅप्टर खूप मोठे मोठे, एक्झाम्पल मोठे मोठे, वेळ खूप जातो, एक एक टॉपिक शिकवायला मोठे मोठे लेक्चर होतात. हे पटकन व्हिडिओ थांबवा आणि लिहून घ्या. मी डायरेक्ट एक्झाम्पल घेतून तुम्हाला लगेच लक्षात येईल, खूप सोपा केलाय म्हणून. जसं M2 मध्ये शेवटचे 2 युनिट होते, सेम तसंच याच्यामध्ये तेच 2 युनिट आहेत, फक्त थोडंसं वेगळं आहे. आता बघा पहिलं एक्झाम्पल याचं, पर्टिक्युलर आणि जनरल, कॉम्प्लिमेंटरी, दोन्ही सोल्युशन आपल्याला आता एकाच वेळेस सोडवायच्यात. हा, आता बघा हे एक्झाम्पल आहे, ह्याचं सोल्युशन काढायचं तुम्हाला, सॉल्व, आणि एवढंच क्वेश्चन येतो. सॉल्व करायचं म्हणजे ह्याचं टोटल सोल्युशन काढायचं. जर =0 असतं तर फक्त ह्याचं YC म्हणजे सोल्युशन आलं असतं, पण =0 नाही, आपल्याला दोन्ही गोष्टी एकत्र काढाव्या लागतात. मग ह्याच्यामध्ये मागच्या वेळेस सांगितलं तुम्हाला तसं, पुट d/dx, त्याची व्हॅल्यू कॅपिटल D घ्यायची. डायरेक्ट लिहितो बघा, d/dx व्हॅल्यू कॅपिटल D, त्याचा स्क्वेअर आहे, ह्याचा पण स्क्वेअर, इंटू y, इकडं 3 × dy, इकडं 2 × y =e⁻x. या सगळ्यातून y कॉमन घेतला तर d² + 3d + 2, y कॉमन मध्ये आला, इकडे e⁻x येत आहे. आता ह्याचं टोटल सोल्युशन y जे असतं ते YC + YP असतं. YC म्हणजे कॉम्प्लिमेंटरी सोल्युशन, YP म्हणजे पर्टिक्युलर सोल्युशन. मग आता फॉर YC, मला YC अगोदर काढायचा म्हणजे कॉम्प्लिमेंटरी काढायचं आहे. YC साठी हा जो D चा ब्रॅकेट असतो तो D चा ब्रॅकेट 0 घ्यायचा, मागच्या लेक्चरमध्ये सांगितलंय तुम्हाला. हा 0 घेतला, मग ह्याचे फॅक्टर पाडायचे. फॅक्टर कसे, d², 3d आलंय, मग इथं 2d + 1d, 10वी मध्ये झालेलं आहे तुम्हाला, फॅक्टर पाडायचे. या कड्याच्या दोघांचा गुणाकार मधल्या एवढी बेरीज झाली पाहिजे. ह्या दोघातून d कॉमन घेतो, इथं काय राहिलं, d + 2, या दोघातून 1 कॉमन येईल, तिथं शिल्लक d + 2च राहील. मग d + 2 एकदा घेतो आणि राहिलेला d + 1 एक ब्रॅकेट तयार करतो, =0. ह्याच्यावरून पहिला d + 2 सेपरेट 0, याच्यावरून d + 1 सेपरेट 0. ह्याच्यावरून पहिली d ची व्हॅल्यू भेटली -2 आणि इकडे d ची व्हॅल्यू भेटली -1. म्हणजे d तुम्हाला उत्तर मिळालं, सगळ्यात लहान अगोदर लिहायचा, नंतर हा लिहायचा, मायनस चिन्ह बघायचं नाही, संख्या बघायची फक्त, एक मोठा आहे का दोन मोठा आहे, तर दोन मोठा आहे, मग एक अगोदर लिहायचा. आणि मग ह्याचं सोल्युशन काढताना मागचं पर्टिक्युलर कॉम्प्लिमेंटरी सोल्युशनचा टॉपिक आठवा. दोन्ही रिअल रूट आहेत आणि वेगवेगळे रूट आहेत. ह्याचं सोल्युशन C1 e⁻ पहिला × x, C2 e⁻ दुसरा × x येत आहे. अशा पद्धतीने हे काय झालं, आपलं YC मिळालं, निम्म उत्तर मिळालंय. आता राहिलंय निम्म, कोण, YP राहिलं. YP म्हणजे कोण, पर्टिक्युलर सोल्युशन. मग फॉर YP साठी काय करायचं, हा जो टोटल इक्वेशन आहे तेच घ्यायचं, d² + 3d + 2, हा y e⁻x. मग मला y काढायचा आहे म्हणून हा y इथंच ठेवतो आणि त्याला p म्हणायचं, YP. हा ब्रॅकेट पलीकडे पाठवा, मल्टिप्लाय असलेला ब्रॅकेट पलीकडे जाऊन काय होतो, डिवाइडला जातो, हा डिवाइडला e⁻x.
ह्याचे दोन ब्रॅकेट करायचे. हे कुठं काढलेत? इथं काढून ठेवलेत अगोदरच. ह्याचे दोन ब्रॅकेट जे होतात ते ब्रॅकेट खाली लिहायचे. काय आहे पहिला ब्रॅकेट? d+2. दुसरा काय आहे? d+1 इंटू इकडे e⁻x. मग आता हे सोडवायचं कसं? मगाशी शिकलो तसं. दोन ब्रॅकेट आल्यात. एकच ब्रॅकेट आलं असतं तर त्याचं लिहिलं असतं, पण दोन आलेत. दोन ब्रॅकेटचं काय करायचं? सेपरेट एका ब्रॅकेटचं नंबरवारे घ्यायचं. मी काय करतो? पहिल्यांदा 1/d+2 बाजूला ठेवतो आणि ह्याचं सेपरेट सॉल्व्ह करतो. आता इथं काय केलं? 1/d+1 इंटू e⁻x. आता ह्याचं कसं सोडवायचं? मगाशी जे दोन फॉर्म्युले दिले त्याचं बघा. 1/d+2. आता इथं +1 आहे, मग m ची व्हॅल्यू आता किती आली? 1. मग काय करायचं? बाहेर प्लस आलंय, ती चिन्ह बदलायचं. -1x आतमध्ये +1 इंटू एक्स आणि हा e⁻x इंटू dx. मगाशी बघा e⁻x जेव्हा सांगायचं होतं त्यावेळेसच फॉर्म्युला सांगितलेलं आहे. याचं उत्तर सांगितलंय. e⁻फंक्शन इंटू मध्ये त्याचं डेरिव्हेटिव्ह. आन्सर जे येतं ते e⁻फंक्शन हाय असंच येतं. yp इज इक्वल टू बघा आणखीन 1/d+2 e⁻x. आतमधलं उत्तर डायरेक्ट हे फंक्शन आलं, इंटू मध्ये डेरिव्हेटिव्ह आहे. इथं मगाशी सांगितलं होतं त्याचा आन्सर फंक्शन जे आहे ते तसंच येणार. फंक्शन इंटू मध्ये डेरिव्हेटिव्ह, आन्सर जे फंक्शन आहे ते घेतो. ह्याचं तुम्हाला फॉर्म्युल्यात लिहून दिलेलं आहे. मग त्याच्यानंतर आता ह्याचं सॉल्व्ह करायचंय. पुन्हा सेम फॉर्म्युला. इथं +2 बाहेर चिन्ह बदला, आतमध्ये चिन्ह तेच ठेवा आणि हे जे सगळं आहे f(x) तो ॲज इट इज घ्या. हा f(x) झाला ना आपला. e⁻+2 इथं काय दिलाय? प्लस. मायनस घ्यायचा, आतमध्ये प्लस घ्यायचा आणि सोबत जो f(x) आहे तसंच ठेवायचा. आता हे सोडवायचंय. ते सोडवण्याच्या अगोदर e⁻चं कॅल्क्युलेशन करा. बघा, e⁻2x मधून -x निघून गेला, इथं e⁻xच राहिला. इकडे पुन्हा e⁻x dx आहे. पुन्हा हे पण उत्तर आणि हे उत्तर सेमच आलं. एक्झाम्पल काय बदललंय का? नाही. मग बघा त्याच्यामध्ये हा yp इज इक्वल टू हा e⁻2x तसाच. पुन्हा हे फंक्शन आलं, इंटू मध्ये डेरिव्हेटिव्ह आहे. आन्सर जे फंक्शन आहे तेच येणार. हे झालं तुमचा yp. मग इथं भेटला काय? yc. इथं भेटला काय? yp. आणि मग फायनल सोल्युशन y इज इक्वल टू काय असतं? yc प्लस yp. मग काय करायचं? तुम्ही करा. आता जागा नाहीये मी इथं yc लिहायचं जे आलेलं उत्तर आहे ते आणि प्लस ypचं उत्तर जे आहे ते या ब्रॅकेटमध्ये. हे नाही लिहिलं तर तुमचा 1 मार्क कट होतो. त्यामुळे हे yc इथलं लिहायचं, अधिक हे yp करायचं, दोन्ही एकत्र प्लस करून लिहायचे म्हणजे लिहायचे, त्याला सुट्टी द्यायची नाही. ते जर नाही लिहिलं तर तुमचं उत्तर चुकलंय किंवा तुम्हाला मार्क पण देणार नाही एखादा खडूस शिक्षक असेल तर. आणि जर चांगला असेल तर 1 मार्क कमी करणार. आलं लक्षात? पटकन मी बाजूला होतो, त्याचा व्हिडिओ थांबवायचा आणि हे एक्झाम्पल लिहून घ्यायचं. ठीक आहे. पुढचं एक्झाम्पल बघा लगेच. सोपं आहे. फक्त काय आता तुम्हाला पहिल्यांदा झालेलं असेल आणि त्याच्यामध्ये काय एवढं झालेलं नाही म्हणून 1-2 वेळेस बघितलं तरी पण डाऊट आला, अडचण वाटली तर मला सांगा. मी आणखीन एकदा वेगळं लेक्चर बनवतो, व्हिडिओ बनवतो आणि तुम्हाला पाठवतो. थोडंसं काय मध्ये होत असेल, पण सिलेबस एवढा मोठा आहे आणि एका लेक्चरमध्ये अर्ध्या तासात 1-2च एक्झाम्पल होतात. मग सगळं कसं कव्हर करायचं म्हणून थोडंसं गायगायत होतं. दुसऱ्या ह्याचा एक्झाम्पल बघा. d² + 3d + 2 आत्ताच होतं, उगाच पुसलं ते. हा e⁻x आणि इकडं cos e⁻x आहे. yc बघा ह्याचा सेम येणार आहे. आता मी ते काढत नाही कारण मागचं जे आहे तेच आहे असल्या. yc + yp. आता इथं फॉर yc साठी लिहितो. yc साठी काय आहे? हा d² + 3d + 2 इज इक्वल टू 0. सेम ॲज प्रिव्हियस क्वेश्चन 1 मध्ये हेच होतं. म्हणून ह्याचं डायरेक्ट yc इज इक्वल टू लिहितो. कुठलं? आता सोडवलं पुसलं तेच. काय येणार? ह्याचं d इज इक्वल टू काय आलतं? -1 आणि -2 आलतं. मग c1 e⁻−1x आणि c2 e⁻−2x. हे तुमचा काय झाला? yc झाला. आता yp हे कुठलं? मगाशी होतं तेच आहे. हा फॉर yp साठी काय करायचं? पुन्हा तो ब्रॅकेट घ्यायचा. हा याचं टोटल yp साठी घ्यायचं. हा मग आता y काढायचा आहे म्हणून y एका साईडला ठेवायचा. हा ब्रॅकेट पलीकडे पाठवणार, तो डिवाइडला जाणार. मग d² + 3d + 2 इकडं काय? e⁻x आणि cos e⁻x. मग ह्याचे दोन ब्रॅकेट करा. आता केले ते तसेच. पहिला काय होता? d+2 मगाचाच आहे आणि d+1 आहे. इकडे e⁻x आणि cos e⁻x. मग काय करायचं? पहिल्या ब्रॅकेटचा अगोदर सोडवायचं. हा मग yp इज इक्वल टू आता पहिला ब्रॅकेट तसाच ठेवतो. कुठला? d+2. आतमध्ये याचं सोडवतो. +1 आहे मग बाहेर -1x घ्यायचा, आतमध्ये +1 घ्यायचा. इकडे e⁻x आणि इकडे cos e⁻x. हा मग 1 हा d+2 इंटू
e−1x आणि आतमध्ये जर तुम्हाला डायरेक्ट कळत असेल तर बघा ह्याचं पहिल्यांदा ह्या दोघांचा आधी विचार करायचा. फंक्शन इंटू मध्ये डेरिव्हेटिव्ह, ह्याचा आन्सर जे फंक्शन आहे ते तसंच येणार. प्लस आता कॉस फंक्शन इंटू मध्ये त्याचं पण डेरिव्हेटिव्ह आहे, मग कॉसचं डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन असतं साइन, जे फंक्शन आहे ते हाय असंच लिहिणार. का तर ह्या दोघांच्या एक्सच्या जागेवरती जे फंक्शन आलंय कंबाईन एकच आहे आणि त्याचं इंटू मध्ये दोघांच्या पण डेरिव्हेटिव्ह आहे, म्हणून फंक्शन इंटू मध्ये डेरिव्हेटिव्ह एक्सच असतं. कॉस फंक्शन इंटू मध्ये डेरिव्हेटिव्ह साइन फंक्शन जे त्याचं उत्तर आहे असं घेतलं. कळलं का? नसल कळलं तर मला पुन्हा विचारा, मी हे सुट्ट करून देतो. म्हणजे ह्याने सेपरेट ह्याला मल्टिप्लाय ह्याचं इथं काढायचं ह्याचं इथं काढायचं, पण एवढी गरज नाही, आता मोठे झालात तुम्ही. इथं फंक्शन त्याचं डेरिव्हेटिव्ह म्हणून फंक्शन, कॉस फंक्शन इंटू मध्ये त्याचं डेरिव्हेटिव्ह साइन फंक्शन हाय असं त्याचा आन्सर. आता ह्याचं पुन्हा एकदा सोडवायचं. आता सोडवलं, +2 आलाय, बाहेर काय घ्यायचा -2, आतमध्ये +2 इंटू हे सगळं लिहून टाकायचं. e−x आतमध्ये e−x प्लस साइन e−x इंटू dx. मग बघा हा e−2x 2x मधून वजा x गेला, एकच x राहिला, जे शिल्लक आहे ते तसंच लिहितो त्याचं फंक्शन इंटू dx. आता पुन्हा तेच आलं, वरचं खालीच येतंय, काय वेगळं आहे का? बघा पुन्हा फंक्शन इंटू मध्ये डेरिव्हेटिव्ह, आन्सर फंक्शन हाय असं. साइन फंक्शन इंटू मध्ये त्याचं डेरिव्हेटिव्ह, साइनचं काय असतं फक्त मायनस कॉस, आणि इथं जे फंक्शन आहे ते लिहिलं, हे झालं तुमचा yp. आणि मग शेवटी तुम्हाला सांगितलं y yc प्लस yp लिहायचं, म्हणजे इथं yc लिहायचा प्लस करून इथं yp आहे असं लिहायचं. किती सोपा खेळ आहे. फक्त हे डेरिव्हेटिव्ह जे तुम्हाला मी अगोदर सांगितलं की इंटिग्रेशनचे फॉर्म्युले लागतात म्हणून ते फॉर्म्युले लिहून दिले, ते जनरल मेथडचे फॉर्म्युले लिहून दिले आणि तेच वापरतोय. हे 2 ते 3च एक्झाम्पल तुम्ही डिकोड काढा, त्याच्यामध्ये एक्झाम्पलच नाही याच्या व्यतिरिक्त, आणि पेपरला पण ह्याच्यापेक्षा वेगळे येणारच नाही. झाले तर याच्यापैकीच येणार आहे. तरी मी माझ्याकडे जे जुने पहिले आत होते ते पुस्तकातले सगळे एक्झाम्पल वेगवेगळे घेतोय. हा, याच्या पुढचं आणखीन एक एक्झाम्पल आहे बघा. हे सगळं हाय असं आहे, फक्त इथलं बदललंय. इथं काय आलंय साइन e−x. तुम्ही व्हिडिओ थांबवायचा आणि लिहून घ्यायचा जसं होईल तसं. इथून पुढे वेगळा पार्टी. तिसरं एक्झाम्पल आहे. ह्याच्यापेक्षा हे 2च आहेत डिकोड मध्ये बऱ्यापैकी, पण तरी पण मी एक्स्ट्रा आणखीन 1-2 घेतोय जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल. आता बघा पुढचं एक्झाम्पल, हे तेच दिलंय, इकडे साइन e−x म्हटलंय, मग yc प्लस yc पुन्हा सेम येणार, तिघांचा एकच आहे, फक्त yp साठी साइन e−x फंक्शन बदललंय. मग इथं पण काय घेतला, हा ब्रॅकेट पलीकडे पाठवला, डिवाइड मध्ये गेला, ह्याचे 2 ब्रॅकेट केले सेपरेट, ते इथं e−sin x आहे. पुन्हा ह्या पहिल्या ब्रॅकेटचं सिम्प्लिफाय करा, yp 1/d+2. आता ह्याचं सॉल्व्ह होताना बघा +1 आहे, बाहेर घेणार मी -1, आतमध्ये +1 आणि सोबत जे कोणी आलंय ते इथं लिहितो. फक्त हे इकडं काय लिहिलं तरी चालतं. बघा तुम्हाला जर वाटत असेल की नाही तुम्ही म्हणता इंटू मध्ये डेरिव्हेटिव्ह, हे शेवटी मल्टिप्लाय मध्येच आहे, पण जरी कळत नसेल तर मी साइन e−x अगोदर लिहितो आणि हे नंतर लिहितो. एकच झालं, काय फरक पडला? हे अगोदर हे नंतर. साइन फंक्शन इंटू मध्ये डेरिव्हेटिव्ह. साइनचं इंटिग्रेशन काय असतं मायनस कॉस, म्हणून इथं कॉस e−x हाय असं येणार. पुन्हा +2चं सिम्प्लिफाय करा, -2 बाहेर येईल, आतमध्ये +2x आणि सोबत जे आहे ते हाय असं लिहितो. फक्त ह्याचं जे मायनस चिन्ह आहे कॉसचं, हे ते मायनस चिन्ह सुरुवातीला लिहितो, इथं घेतो. मग बघा हे मायनस e−2x, e−2x मधून 1x गेला, तिथं xच राहिला, सोबत कॉस e−x आहे इंटू dx आहे. पुन्हा कॉस फंक्शन इंटू मध्ये डेरिव्हेटिव्ह, कॉसचं इंटिग्रेशन असतं प्लस साइन, जे फंक्शन आलंय ते हाय असं लिहा, प्लस c, हे झालं तुमचं yp. आणि मग शेवटी काय आपलं ठरलंय, y प्लस yp लिहायला विसरायचं नाही. आणि मग इथं yc जे आलंय ते लिहायचं, अधिक करून yp जे आलंय ते लिहायचं. इथं तुम्ही व्हॅल्यू टाकायच्या, मी टाकणार नाही, तुमचं काय माहिती. तिसरं एक्झाम्पल झालं, पटकन लिहून घ्यायचं. जरी तुम्हाला काय वाटलं असेल अवघड जातंय समजत नाही तर नंबर आहे माझा, डायरेक्ट विचारा, मी डायरेक्ट तुम्हाला सॉल्व्ह करून देतो. झालं? पुढचं एक बघा आणखी, शेवटचं आहे, मग हा टॉपिक संपतो. जनरल मेथड संपते, जास्त एक्झाम्पल नाहीत
आणि जरी पुन्हा पेपरच्या पिरियडमध्ये आणखीन मला वाटलं सापडलं इकडून तिकडून एक्झाम्पल आणखीन महत्वाचे तर तुम्हाला मी देईल. d² + 5d + 6 × y इज इक्वल टू इकडं e⁻²x sec²x आणि 1 + 2 × tan x. हां बघा आता ह्याचं सोपं आहे हे पण. आता ह्याच्यात सोल्युशन काय येणार y = yc + yp. मग ह्याच्यातलं फॉर yc साठी काय करायचं हा ब्रॅकेट 0 घ्यायचा. d² + 5d + 6 इज इक्वल टू 0. ह्याचे फॅक्टर पाडा काय येणार रे मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे 6 आणि बेरीज 5. मग 6 5 कसं करणार बघा 3 2 6 3d + 2d + 6. मग ह्याच्यामध्ये बघा d कॉमन काढला d + 3 2 कॉमन काढला d + 3. हे तुम्ही कच्चं जरी केलं आणि डायरेक्ट d च्या व्हॅल्यू लिहिल्या तरी चालतात. मग ह्याच्यावरून बघा d + 3 सेपरेट 0 आणि ह्या दोघांचा d + 2 सेपरेट 0. शॉर्टकट डायरेक्ट करतो. 3 पलीकडे गेला मायनस 2 पलीकडे गेला मायनस म्हणजे d च्या दोन व्हॅल्यू भेटल्या एक -2 -3. मग काय करणार मी yc इज इक्वल टू c1 e⁻²x आणि c2 e⁻3x. शॉर्टकट मेथडमध्ये पुन्हा भरपूर येतात हे म्हणजे yc काढायला वेगवेगळे सगळे सोल्युशन येतात. आता फॉर yp साठी बघा एक्झाम्पल मोठं आहे समजून घ्या. d² 5d + 6y इज इक्वल टू e⁻²x × sec²x 1 + 2 × tan x. yp काढायचंय म्हणून तो ब्रॅकेट पलीकडे पाठवतो डिवाइड मध्ये जाईल. d² + 5d + 6 × e⁻²x sec²x 1 + 2 × tan x. मग त्याचे दोन ब्रॅकेट करून घ्या. इथंच घेतो जागा भरपूर लागणार आहे. 1/2 ब्रॅकेट कुठे आहेत इथं केलेले आहेत आपण. हे दोन ब्रॅकेट लिहायचे त्याच्या बदल्यात 3 + 2 आणि 3 + 2 आणि 3 + 3 d + 3. मग आता बघा इथं e⁻² किती आलेलं आहे -2x × sec²x × 1 + 2 × tan x. आता या पहिल्या ब्रॅकेटचं सिम्प्लिफाय करू नेहमीप्रमाणे. हा बाजूला ठेवतो d + 3. याचा बघा काय येणार +2 बाहेर चिन्ह बदला -2 आतमध्ये +2 सोबत -2x इथला आहे × sec²x आणि ब्रॅकेटमध्ये 1 + 2 × tan x × dx. +2x -2x कॅन्सल झाला त्याचं उत्तर 1 येत आहे ते काय लिहित नाही म्हणून हा बाहेरचा e⁻²x आतमध्ये डायरेक्ट sec²x आणि इथं 1 + 2 × tan x. आता हे इंटिग्रेशन सोडवायचं असेल तर ह्याच्यामध्ये M2 मध्ये पण पाहिले 12वी मध्ये पण पाहिले पुटिंग करावं लागतं कारण इथं कुठलाच फॉर्म्युला बसत नाही. मग पुटिंग करण्यासाठी काय करणार किंवा आतमध्ये मल्टिप्लाय पण करू आपण. चला तुम्हाला शॉर्टकट सांगतो पुटिंगच्या ऐवजी. हा e⁻²x इंटिग्रेशन आतमध्ये मल्टिप्लाय केलं 1 ला sec²x येईल dx प्लस हा 2 बाहेर घेतो. ह्या इंटिग्रेशन sec² न tan ला मल्टिप्लाय केलं मग इथं tan x आहे आणि इंटू मध्ये sec²x dx आलेलं आहे. मी काय केलं sec²x न 1 ला मल्टिप्लाय इंटू dx sec²x न 2 tan x ला मल्टिप्लाय इंटू dx इंटिग्रेशन सेपरेट दिलं. इथं बघा पुन्हा 1 प्लस इथं d + 3 e⁻²x sec²चं इंटिग्रेशन आपल्याला माहिती आहे डायरेक्ट tan x असतं कारण टॅनचं डेरिव्हेटिव्ह sec² त्याचं इंटिग्रेशन tan. नंतर हा 2 इथं बघा फंक्शनची पॉवर 1 आहे आणि इंटू मध्ये त्याचं डेरिव्हेटिव्ह. फंक्शन काय आहे tan त्याची पॉवर 1च घेतली tan फंक्शन पॉवर इंटू मध्ये डेरिव्हेटिव्ह. त्या फंक्शनची पॉवर 1 ने वाढवा आणि ती वाढलेली पॉवर डिवाइड झालं की मग सांगितलेलं फंक्शनची पॉवर इंटू मध्ये डेरिव्हेटिव्ह. फंक्शनची पॉवर वाढवली डिवाइड झालेली. हा 2 या 2 ला कॅन्सल बी झाला. आता ह्याचं एक खेळ राहिलेला आहे जागा पुरती का बघा. d + 3 आलेलं आहे मग ह्याचं इंटिग्रेशन काढायचं आहे. मग d + 3चं पुन्हा सेम सिम्प्लिफाय बघा e + 3 बाहेर -3x घ्यायचा आतमध्ये +3x आणि हे सगळं लिहायचं त्याच्यासोबत -2x tan x आणि प्लस tan²x × dx. मग आता ह्यांचं सिम्प्लिफाय e⁻³ इथं बघा e⁻³ मधून एक x गेला e⁻x राहिला. हा tan x आहे आणि इकडे जो tan² आहे त्याचा फॉर्म्युला आहे आपला काय असतो 10वी मध्ये झालेला आहे sec²x - 1 म्हणजेच tan²x असतं. मग हा 1 आणि tan एकत्र घेतो मी त्याचा नवीन फॉर्म्युला आहे. बसतंय का बरं व्हिडिओ थांबवा एवढं लिहून घ्या. इथलं yc लिहून घ्या त्याच्या खालचं मी इथं सोडून देतो. ठीक आहे व्हिडिओ थांबवा आणि तुम्ही लिहून घ्या. एवढंच पुसतो बाकीचं सगळं ठेवतो. yc काढायला काय आता आपल्याला माहिती आहे पण
त्याच्या खालचं बघा, मग काय आलं इथं e⁻³ आतमध्ये e⁻x आहे. मी काय करतो तो tan x आहे -1 प्लस sec²x आणि इकडं dx आहे हे घेतो. का असं केलं? एक फॉर्म्युला इथं दिसतोय का बघा, एक फॉर्म्युला पाहिला होता आपण 11वी मध्ये 12वी मध्ये किंवा फर्स्ट इयरला पण आहे. e⁻x हिथं फंक्शन असेल आणि प्लस त्याचं डेरिव्हेटिव्ह असेल तर आन्सर असतं e⁻x इंटू जे फंक्शन आहे ते. काय म्हटलं? e⁻x फंक्शन प्लस डेरिव्हेटिव्ह, आन्सर e⁻x इंटू फंक्शन आहे असं घ्यायचं. त्याच पद्धतीने बघा इथं पण हा बाहेरचा e⁻³ तसाच, हे e⁻x आलंय, हे पूर्ण फंक्शन आहे आणि इथं त्याचं डेरिव्हेटिव्ह आहे. त्यांचं डेरिव्हेटिव्ह sec², 1चं 0, म्हणजे त्या ह्याचं पूर्ण ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय आलं इथं. आन्सर काय असतं? e⁻x इंटू जे फंक्शन घेतलंय ते, म्हणजेच काय येणार tan x - 1 प्लस c. हे काय झालं तुमचा yp झाला पूर्ण. मग आता सिम्प्लिफाय आणखीन ह्या दोघांमध्ये कॅल्क्युलेशन होत आहे. -3 मधून 1x गेला, -2x राहिलं आणि शिल्लक राहिलं इथं tan x - 1 प्लस c, किंवा प्लस c नाही घेतलं तरी चालेल. शेवट कंबाईन केल्यानंतर प्लस c लिहायचा दोघांचा. हे झालं तुमचं yp. आणि मग शेवटी काय लिहिणार तुम्ही? y = yc प्लस yp. इथं yc लिहायचा जो आला येतो आणि yp लिहायचा जो आला येतो. एकदा 2च सेकंदामध्ये सांगतो काय काय केलं आपण. इथं बघा, हा हे असं घेतलं खाली, हा ब्रॅकेट पलीकडे पाठवला, ह्याचे 2 ब्रॅकेट केले. मग +2चं अगोदर सोडवलं, बाहेर चिन्ह बदलायचं, आतमध्ये सेम लिहायचं आणि सगळं सोबत आहे ते लिहून टाकायचं. हे दोन्ही एकमेकाला कॅन्सलच झाले, sec² आणि हे राहिलं. आणि ह्याच्यामध्ये मी sec² ने आतमध्ये दोघांना पण मल्टिप्लाय केलं. इंटिग्रेशन सेपरेट, dx सेपरेट. sec²चं डायरेक्ट माहिती आहे tan x असतं, त्याचं फंक्शनची पॉवर आहे, इंटूमध्ये डेरिव्हेटिव्ह आलं, मग त्याची पॉवर वाढवली आणि डिवाइड आलेली, 2 कॅन्सल झालं, हे राहिलं. मग इथं +3चं पुन्हा सोडवलं, +3चं बाहेर -3 घेतलं, +3 घेतलं आणि सोबत हे सगळं आहे असं लिहून टाकलं. पण ह्या दोघांमध्ये कॅल्क्युलेशन होऊन xच राहिला, 3 मधून 2 गेले, हे आहे असं. तोपर्यंत tan² ची व्हॅल्यू sec² - 1 टाकली, पण -1 tan सोबत घेतलं आणि sec² एकट्याला सोडून दिलं. का? तर ह्या पूर्ण फंक्शनचं इंटूमध्ये डेरिव्हेटिव्ह आहे. मग नवीन फॉर्म्युला आहे e⁻x फंक्शन प्लस डेरिव्हेटिव्ह, आन्सर e⁻x इंटू फंक्शन जे आहे ते घ्यावंच लागतं. मग ह्या 3x मधून 1x याला -2x हे आहे असं झालं yp, आणि yc प्लस yp लिहिलं की फायनल उत्तर. जनरल मेथडचे सगळे एक्झाम्पल इथं संपलेले आहेत. व्यवस्थित लिहून घ्या. जरी तुम्हाला समजलं नसेल तरी 100% फोन करा, मेसेज करा, त्याच्यावरती टांगा. तुम्हाला लगेच मी पुन्हा जे एक्झाम्पल काय मध्ये झालं त्याचं एकट्याचं सेपरेट लेक्चर बनवून पाठवा. ठीक आहे. अधिक वेळ न घालवता व्हिडिओ थांबवा आणि लिहून घ्या. या ठिकाणी आपण थांबतोय. धन्यवाद.